नमस्कार बालमित्रांनो, आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी यामध्ये पाठ क्रमांक 4 अनुभवाच्या खाणी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा संपूर्ण स्वाध्याय। आम्हाला हे समजले। प्रश्न पहिला, का ते लिहा। घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता। तर आता आपण कारण लिहूया। कारण शाळेत झालेल्या मनीवरील स्पर्धेत सौरभचा प्रथम क्रमांक आला होता। त्यानंतर सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती, कारण आई शेजारच्या राधा काकूकडे गेली होती। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला, कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने शाळेने उपक्रमाचे आयोजन केले। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली, कारण सौरभ धडाधड हातावर आधारित मनी सांगत होता। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 का ते लिहा आपला पूर्ण झाला आहे। पुढे पहा प्रश्न 2 कोणते लिहा। राधा काकूकडे गेलेली, तर याचं उत्तर असणार आहे आई। नंतर मनी व वाक्यप्रचार या पुस्तकाचे लेखक, तर याचं उत्तर असणार डॉक्टर अरुण जोशी। त्यानंतर पुढे धाडधाड मनी सांगणारा, तर याचं उत्तर असणार आहे सौरभ। आणि सौरभकडे कौतुकाने पाहणारी, तर याचं उत्तर असणार आहे आजी। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 2 कोणते लिहा पूर्ण झालेला आहे। पुढे आहे पहा प्रश्न 3 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। मनीवर आधारित स्पर्धेची आट कोणती होती। तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। उत्तर, स्पर्धेत शरीराच्या अवयवांचा उल्लेख असलेल्या मनी सांगायच्या होत्या। जास्तीत जास्त योग्य मनी सांगणाऱ्या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांक देण्यात येणार होता। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे आहे ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला। तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। तर आजी बोलताना नेहमी मनी वापरत असे। सौरभला अनेक मनी सहज लक्षात राहिल्या, स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवू शकला, म्हणून सौरभ ही स्पर्धा आजीमुळे जिंकलो असे म्हणतो। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे मनी व वाक्यप्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती। तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। पहा उत्तर, मनी व वाक्यप्रचार कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करतात, त्यामुळे बोलणे प्रभावी होते आणि भाषेला गोडवा प्राप्त करून देतात। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे आहे पहा लिहिते होऊया। यामध्ये या पाठातील प्रसंगावरून तुमच्या शब्दात कथा तयार करा व लिहा। तर आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर, आजींच्या मनीची कमाल। सौरभच्या शाळेत मनीवर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेत शरीराच्या अवयवावर आधारित मनी सांगायच्या होत्या। सौरभची आजी नेहमी बोलताना मनी वापरत असे, त्यामुळे सौरभला अनेक मनी सहज लक्षात राहिल्या। स्पर्धेत त्यांना सर्वाधिक योग्य मनी सांगितल्या आणि त्याला प्रथम क्रमांक मिळाला, तेव्हा तो आनंदाने म्हणाला, ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे आपण चर्चा करूया। पारंपरिक मनी व त्या संदर्भातील प्रचलित कथा याविषयी शिक्षकासोबत व पालकासोबत चर्चा करा। पहा, पालकाशी व शिक्षकाशी विविध मनी व त्यामागील कथाबाबत चर्चा केली असता असे समजले की मनी अनुभवातून तयार झालेले असतात आणि त्यातून चांगला बोध मिळतो हे समजले। अशा प्रकारे आपण आपल्या शिक्षकासोबत आणि पालकासोबत विविध पारंपरिक मनी बाबत चर्चा करायची आहे। पुढे आहे खेळूया शब्दाशी। खालील चौकोनात काही मनी लपले आहेत। चौकोनातील मनी शोधा आणि लिहा। शिक्षकाच्या मदतीने अर्थ माहिती करून घ्या। पहा, या ठिकाणी आपल्याला एक चौकोन दिलेला आहे। यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या मनी दिलेल्या आहेत। यामध्ये आयत्या बिळावर नागोबा आणि कोल्हा काकडीला राजी अशा प्रकारच्या 2 मनी आपल्याला या ठिकाणी गोल केलेल्या दिसतात। याशिवाय आपण इकडे आड तिकडे विहीर, नंतर कर नाही त्याला डर कशाला, बैल गेला झोपा केला, हा पप्पाचा माल गपापाला, 7 नावडतीचे मीठ आळणे, करावे तसे भरावे, गाव करी ते राव न करी, आती तिथे माती, बाप तसा बेटा आणि गर्वाचे घर खाली। या सर्व मनी आपण या चौकोनामध्ये गोल केलेले आहेत। आता या मनीचा आपण अर्थ समजून घेऊया। पहा, इकडे आड तिकडे विहीर याचा अर्थ होतो दोन्ही बाजूनी अडचण असणे। पुढे आयत्या बिळावर नागोबा याचा अर्थ आहे दुसऱ्याच्या मेहनतीचा फायदा घेणे। 3 आहे कोल्हा काकडीला राजी याचा अर्थ होतो योग्य माणूस नसल्याने अयोग्य व्यक्ती मोठा होणे। पुढे 4 कर नाही त्याला डर कशाला याचा अर्थ चुकीचे काम केले नसल्यास भीती नसते। पुढे
बैल गेला झोपा केला, याचा अर्थ आहे वेळ निघून गेल्यावर जागे होणे. पुन्हा 6 हा पप्पाचा माल गपापाला, म्हणजे हाव केल्यामुळे मिळालेले लगेच नष्ट होते. पुन्हा 7 नावडतीचे मीठ आळणे, याचा अर्थ होतो नावडत्या व्यक्तीची सर्वच वाईट असते. पुन्हा 8 करावे तसे भरावे, याचा अर्थ आहे जसे कर्म कराल तसे फळ मिळेल. 9 आहे गाव करील ते राव न करी, म्हणजे एकजुटीने मोठी कामे होतात. 10 अति तिथे माती, याचा अर्थ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. पुन्हा 11 बाप तसा बेटा, म्हणजे मुलगा वडिलासारखाच असतो. आणि 12 गर्वाचे घर खाली, याचा अर्थ होतो गर्व करणाऱ्याचा शेवटी पराभव होतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या चौकोनामध्ये मनी शोधल्या आणि या मनींचे अर्थ देखील या ठिकाणी लिहिलेले आहेत. पुढे पहा, पाठात आलेल्या मनींचा अर्थ समजून घ्या व वाक्यात उपयोग करा. तर आता पाठात आलेल्या मनींचा अर्थ समजून घेऊया. पहिली म्हण आहे आपला हात जगन्नाथ, याचा अर्थ होतो स्वतःचे काम स्वतः करणे हे केव्हाही चांगले असते. आणि वाक्यात उपयोग करूया आपण. नोकरीची वाट बघत बसण्यापेक्षा रमाबाईने स्वतःचे घर आवरून घेतले, शेवटी काय म्हणतात आपला हात जगन्नाथ. अशा प्रकारे आपण या मनीचा अर्थ लिहायचा आहे. पुढे पहा, एका हाताने टाळी वाजत नाही, याचा अर्थ होतो कोणत्याही वादात केवळ एकच व्यक्तीचा चूक नसते, तर दोन्ही बाजूचा दोष असतोच. वाक्यात उपयोग करूया. या भांडणात फक्त श्यामचा दोष असू शकत नाही, तर आमची काहीतरी चूक असेलच. पुढे पहा, हातच्या काकणाला आरसा कशाला, याचा अर्थ जी गोष्ट स्पष्ट असते ती सिद्ध करण्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नसते. वाक्यात उपयोग करूया. तो मुलगा किती हुशार आहे हे त्याच्या मार्कावरून दिसते, त्याला आता वेगळी परीक्षा कशाला, हातच्या काकणाला आरसा कशाला. अशा प्रकारे आपण या मनीचा अर्थ लिहू शकतो. पुढे आहे पहा, हात दाखवून अवलक्षण, याचा अर्थ स्वतःहून संकटाला आमंत्रण देणे. वाक्यात उपयोग करूया. बॉसचा मूड खराब असताना रमेशने सुट्टी मागितली, हे म्हणजे हात दाखवून अवलक्षणच झाले. अशा प्रकारे आपण या मनीचा अर्थ लिहायचा आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती उद्धारे, अर्थ होतो आई मुलावर जे संस्कार करते त्यातूनच भविष्यात मोठा माणूस होतो. वाक्यात उपयोग करूया. शिवरायांना घडवण्यात राजमाता जिजाऊंचे महत्त्वाचे योगदान होते, म्हणूनच म्हणतात ना जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारे. पुढे पहा, तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले, याचा अर्थ होतो 2 गोष्टी मिळवण्याच्या नादात सर्वच गमावणे. वाक्यात उपयोग करूया. जास्त पगाराच्या आशेने सुरेशने जुनी नोकरी सोडली आणि त्याची अवस्था तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे आले अशी. तर अशा प्रकारे आपण पाठात आलेल्या मनीचा अर्थ समजून घेतला आणि त्यांचे वाक्य देखील बनवले. पुढे पहा प्रश्न 3, समानार्थी शब्द लिहा. शाळा, शाळासाठी विद्यालय हा समानार्थी शब्द आहे. पुढे घर, त्यासाठी गृह हा समानार्थी शब्द आहे. नंतर आहे हात, हातासाठी समानार्थी शब्द असतो कर. अशा प्रकारे आपण समानार्थी शब्द या ठिकाणी लिहिले आहेत. पुढे आहे पहा प्रश्न 4, हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दात हात व हस्त लपलेले आहेत, ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. असे इतर अवयवावर आधारित शब्द शोधा व लिहा. तर आता आपण सर्वप्रथम हात आणि हस्त यावरचे शब्द वाचूया. पहा, हातोडा, हात कंकण, हातकडी, हस्तक्षेप, हस्तकला, हातमोजे, हस्तरेषा, हस्ताक्षर, हातखंडा, हस्तलिखित, हस्तांदोलन, हस्तगत, हातशिलाई, हस्तमुद्रा आणि हातचालाकी. तर अशाच प्रकारचे आपण काही अवयवावर आधारित शब्द लिहूया या ठिकाणी. पहा, तोंडे अवयवावर तोंडपाठ, तोंड ओळख, मुखपृष्ठ, मुखवटा, तोंड मिळवणी अशा प्रकारचे आपण शब्द लिहू शकतो. पुन्हा डोळ्यासाठी डोळे झाक, त्यालाच आपण दुसरा शब्द नेत्र, पण समानार्थी शब्द नेत्र असतो, तर नेत्रदान, डोळे मिचकावणे, नेत्रदीपक, दृष्टीक्षेप अशा प्रकारचे शब्द लिहू शकतो. पुढे आपण कान, कानगोष्टी, कर्णबधीर, कानटोपी, कान उघडणी अशा प्रकारचे शब्द लिहिता येतात. पुढे पाय, पायपीठ, पादत्राणे, पदयात्रा, पायमल्ली, पायंडा, पायवाट. पुढे पण डोकेसाठी डोकेदुखी, शीर्षाष्टंग, शिरपेच, शिरकाव, डोकेजड अशा प्रकारे, डोईजड अशा प्रकारचे आपण शब्द देखील लिहू शकतो. त्यानंतर पुढे कृतीतून शिकूया. यामध्ये उपक्रम दिल्या, पाठात आलेल्या मनी व्यतिरिक्त मानवी अवयवावर आधारित असलेल्या मनी माहिती करून घ्या. जास्तीत जास्त मनीचा संग्रह करा व घेतल्या. तर आपण या ठिकाणी काही मनी लिहूया. आता पायामध्ये पाय, तर त्यासाठी अंतरून पाहून पाय पसरावे. नंतर नाक, नाकापेक्षा मोती जड. त्यानंतर कान, भिंतीलाही कान असतात. पुढे तोंड, तोंड दाबून बुक्क्याचा मार. आणि पाठीवर मार पण पोटावर मारू नको. अशा प्रकारे आपण काही अवयवावर आधारित मनी या ठिकाणी लिहिलेले आहेत. पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला हे समजले. यामध्ये पहा मनीचा अचूक अर्थ सांगणारा पर्याय निवडा. तर पहिला आहे घरोघरी मातीच्या चुली, त्यासाठी पर्याय दिले पहा. सर्वांच्या घरात मातीचे चूल असते. आहे सर्वत्र सारखी परिस्थिती असते. मातीच्या चुली वापरणे योग्य असते. आणि या चुली मातीपासून बनवतात, तर याचा अचूक अर्थ असणार आहे सर्वत्र सारखीच परिस्थिती असते, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी बरोबर असणार आहे.
पुढे 2 थेंबे थेंबे तळे साचे, तर पर्याय पहा अ थेंब थेंब पाणी साचून तळे भरते, आ आहे तळ्यात येणारे पाणी थेंबा थेंबाने एकत्र झालेले असते, ई थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो आणि तळे आटण्यासाठी पावसाची वाट पाहावी लागते। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो। अशा प्रकारे आपण या प्रश्नांची या ठिकाणी उत्तर लिहिली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मराठी बालभारती इयत्ता 6वी यामधील पाठ क्रमांक 4 अनुभवाच्या खाणी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपला पूर्ण झाला आहे। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।